नमस्कार मंडळी, आपण बघू शकता हे जे पुढे झाड लावलेलं आहे हे आपण जून जुलैमध्ये लावलेलं आहे। ह्याला बघा कसं कुंपण केलेलं आहे, म्हणजे शेळी म्हैस बैल इतर कोणता प्राणी याला खाऊ नये आणि या झाडाचा झाड खराब होऊ नये यासाठी असं आपण कुंपण केलेलं आहे। बांबूच्या लाकडाचं असं एक डोलारा टाईप केलेलं आहे, त्यामुळं त्याचं शेळीचं तोंड वगैरे मध्ये जाणार नाही आणि ती पानं खाता येणार नाही, अशामुळे आपण हे झाड सुरक्षित करून ठेवलं आहे। इकडे बघा आपण असंच केलेलं आहे। आपण यंदा जूनमध्ये 50 झाडं लावलेली होती, ती 50च्या 50 झाडं म्हणजे अशीच केलेली आहेत आणि ही 50 झाडं एकदम व्यवस्थित फुटलेली आहेत। त्या पानं बघू शकता, त्याला फुटलेली पानं, हे नवीन फुटलेली पालवी आहे आणि हा झाड आणताना जो खालीपर्यंत होता जो किती हिरवं दिसते, जे वरी जे तुम्हाला दिसते ते सगळं हे नवीन फुटलेलं आहे आणि ह्याला आपण असं एक ड्रीपची लाईन पण टाकलेली आहे अशीच, जी की आपल्या ह्या ऊसाला पाणी जाते वेळेस ह्याला पाणी येते आणि ही सतत ह्याला पाण्याची पुरवठा होते, त्यामुळे ह्या झाडाची वाढ व्यवस्थित होते। याला आपण कोंबड्याचं खतसुद्धा तुम्ही बघू शकता, आपण ह्याला कोंबड्याचं खतसुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून ह्या झाडाचे व्यवस्थित वाढ होईल। आणि हे झाड विशेष म्हणजे 2 पट्ट्याचं आहे, म्हणजे 2 कोयीचं झाड आहे, त्याच्या बुडाला 2 कोया आहेत आणि सिंगलवरी 1 बट्स आहे, त्यामुळं हे असं आपण नियोजन केलेलं आहे। आपलं नियोजन कसं वाटलं ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या शेतीतंत्र या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती घ्या। आपण तुम्हाला पुढे दाखवू आपल्या शेतामधील मोठी झालेली आंबे, त्याला लागलेला तुरा, आंब्याला लागलेली छोटी छोटी आंबे, हे सगळं दाखवणार आहात। तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।